पुढची एक मोठी बातमी 2029 साठी राष्ट्रवादी सध्या स्वबळाची तयारी करतेय का, चाचपणी करतेय का अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण छगन भुजबळ यांनी या संदर्भातली गरज बोलून दाखवल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसची काल एक महत्त्वाची बैठक झाली आणि कालच्या याच बैठकीमध्ये भुजबळांनी आपलं हे मत स्वबळाविषयीचं मांडलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल ही बैठक पार पडली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत। निलेश, महायुतीचं सरकार 3 वर्षांपासून सध्या राज्यामध्ये आहे आणि यानंतर आता राष्ट्रवादीला स्वबळाची चाचपणी करावी असं नेमकं का वाटतंय आणि नेमकं छगन भुजबळ काय म्हणालेले आहेत, काय मत आहे नेमकं त्यांचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ज्यावेळेस भाषण छगन भुजबळ करत होते त्यावेळेस काही महत्त्वाचे मुद्दे त्यांना मांडलेले आहेत। सध्या SIRची प्रक्रिया जी आहे ती महाराष्ट्रात जोरदार सुरू झालेली आहे, याकडे दुर्लक्ष करता कामा नये। नेमकी ही प्रक्रिया कशी राबवली जाते, BLOचं त्यामध्ये काम कसं असणार आहे या संदर्भातलं एक महत्त्वाचं मार्गदर्शन आणि काही तज्ज्ञ मंडळी देखील या बैठकीमध्ये बोलवण्यात आले होते आणि त्यांच्या माध्यमातून एक ट्रेनिंग देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि लवकरच या BLO नेमण्यात आल्यानंतर त्यांना देखील ट्रेनिंग देण्यात येणार आहे। हे सर्व एकीकडे सुरू असताना दुसरीकडे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील देशभरातील इतर राज्यांमध्ये काही महत्त्वाचे निकाल लागत आहेत, जिथं सर प्रक्रिया राबवली गेली होती SIR आणि त्यानंतर तिथले जे निकाल आलेले आहेत त्या अनुषंगाने कुठेतरी छगन भुजबळ कालच्या बैठकीमध्ये बोलताना असं म्हणाले की 2029ला महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होईल या संदर्भामध्ये सध्या तरी काहीही सांगता येणार नाहीये। जर आणखीन मतदारसंघ जर वेगवेगळे झाले तर मतदारसंघांची देखील संख्या वाढणार आहे। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वार्थाने तयार असणं गरजेचं आहे, कारण भाजपनं ऐनवेळी जर इतर पक्षांना बाजूला सारलं आणि स्वबळाची जर भाषा केली तर त्यावेळेस आपल्या पक्षांची अडचण व्हायला नको। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी स्वबळावर पूर्णपणे तयारी करूनच या निवडणुकीत उतरला गेला पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। सध्या तरी 288 मतदारसंघावर आपण फोकस करूयात आणि आगामी काळामध्ये जर डिलिमिटेशन झालं तर जे काही 300-400 मतदारसंघ होतील त्यावर देखील फोकस करूयात। सध्या जी प्रक्रिया राबवण्यात येते सरची त्यामध्ये प्रामुख्यानं जे आपल्याला साजेसे मतदार आहेत तेच कुठेतरी कमी केले जात आहेत, असा एक गंभीर स्वरूपाचा आरोप देखील त्यांना या निमित्ताने केलेला आहे। आणि याच धडा लक्षात घेत आपण आता आगामी काळातल्या आपल्या वाटचालीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण तयारी देखील केली पाहिजे, अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका छगन भुजबळांना बैठकीमध्ये बोलताना मांडली। यामिनी अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।